संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने जे कल्याणकारी योजना, वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्यामध्ये बांधकाम कामगार योजना आणि घरेलू कामगार योजना या 2 योजना राबवल्या जातात। त्यातलाच भाग आज घरेलू कामगार योजना। आज दिव्यामध्ये सर्वसामान्य अशा महिला आणि वर्ग राहतो, त्या महिलांना कुठेतरी छोटासा हातभार लाभावा म्हणून आज आम्ही ही घरेलू कामगार योजना याआधी राबवलेली होती आणि त्या लाभार्थी महिलांचा आज आम्ही इथे किट वाटप या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आतापर्यंत किती लोकांना मिळालं? याआधी आपण कामगार योजना राबवलेली होती, त्या कामगार योजनेमध्ये आपण जवळजवळ 85 किटचं वाटप केलेलं होतं आणि आज घरेलू कामगार योजना राबवलेली आहे आणि घरेलू कामगार योजनेमध्ये आपण जवळजवळ 250 महिलांपर्यंत हे किट वाटप केलेलं आहे। संपूर्ण भारतभर आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अंत्योदयाची भावना घेऊन ज्या योजना येतात त्या प्रत्येक भारताच्या शेवटच्या नागरिकापर्यंत ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आपण पाहत असाल की भारतीय जनता पार्टी दिवा शहरातील महिला मोर्चा आमच्या अध्यक्षा सौ स्वप्नवहिनी भगत यांनी यापूर्वी आयुष्मान भारत कार्ड योजना असो, ई श्रम कार्ड योजना असो, असंघटित कामगार योजना असो, मेडिकल कॅम्प असो, अनेक आधार कार्ड, पॅन कार्ड शिबिर असो, प्रत्येक योजना महिला मोर्चाच्या माध्यमाने, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने दिव्यात राबवल्या जातात आणि आपण पाहत असाल की कल्याणकारी योजना आहे। शेकडो महिलांनी, नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। अंत्योदयाची भावना घेऊन आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नवहिनी देखील आज दिव्यामध्ये काम करत आहेत आणि मी अभिनंदन करेल की मोठ्या प्रमाणात आज दिव्यातील नागरिकांना त्यांचा फायदा होत आहे। सपना मॅडम आणि रोशन सर ह्यांनी आम्हाला खूप मदत केली। दिव्यामध्ये पहिल्यांदा अशी कोणती तरी योजना राबवण्यात आली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।